विधानसभा मतदारसंघातून अमर माडिकाचा विजयाच्या उंबरमध्ये निश्चित जवळपास विजय निश्चित झालेला आहे। आपल्याजवळ अमर माडिक आहेत, आज खरंतर अंगावर गुलाल पडलेला आहे, काय सांगा? निश्चित मी कोल्हापूरच्या दक्षिणच्या जनतेचं मी मनापासून धन्यवाद मानेन, कारण त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य आहे। त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी धन्यवाद मानतो, त्यांचं ऋणी आहे। नक्कीच मी या कार्यकर्त्यांचं माझ्या, त्याचबरोबर माझ्या ऑफिस स्टाफ, माझे सगळे घरचे मंडळी ज्यांनी मला साथ दिले त्यांचं मी धन्यवाद मानतो। खरं तर कायम या मतदारसंघात माडिक पाटील हा वाद समोर येतो, संपूर्ण जिल्ह्याला लक्ष लागतं। ही निवडणूक कशा प्रकारे तुम्हाला ही निवडणूक महायुती विरोधात महाविकासच होती आणि विकासाच्या मुद्द्यावरच होती, त्यामुळं याच्यामध्ये कुठलं त्रिवार सत्य आहे की महायुतीच्याच बाजूने जनता होती आणि या जनतेने दिलेला कौल मान्य करून आम्ही ही निवडणूक लढवून विजयी झालेला आहे। गेल्या निवडणुकीला तुमचा पराभव झाला आहे, त्यानंतर तुम्ही न खचता या निवडणुकीला सामोरं गेला। आदित्यनाथांची सभा देखील झाली होती, याकडे तुम्ही निश्चितपणे 14 ते 19 या जनतेनेच मला निवडून दिलं होतं। त्यांचं कुठेतरी उतराई करणं, त्यांच्या बरोबर राहणं, त्यांच्या सुखादुखात राहणं हे गेले सातत्याने 5 वर्ष आणि याच्या आधीही मी काम केलेलं आहे। त्यामुळं मला या लोकांचं, आदरणीय योगीजींचं आणि जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांचा धन्यवाद मानतो। खरं तर आता लोकांना काय सांगतात, काय तुमचं जल्लोष? नक्कीच ज्या पद्धतीने, ज्या विश्वासाने त्यांनी निवडून दिलं त्या विश्वासाला पात्र राहून त्यांचं काम करत कोल्हापूर जिल्ह्याच्या, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आम्ही काम करतो। या निमित्तानं काँग्रेसला काय सल्ला? नक्कीच जनतेनेच त्यांना डावललं, त्यामुळे मी सांगण्यापेक्षा जनतेने डावललं, त्यांनी त्यांचं ओळखावं। आम्ही भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सगळेच लोक, आम्ही सगळे मंडळी चांगल्या पद्धतीने कोल्हापूरसाठी काम करू। धनंजय माडिक देखील आपल्यावर या सगळ्या जिल्ह्याची धुरा होती किंवा पश्चिम महाराष्ट्राची धुरा होती, आता भाजप महायुतीचा विजय होतोय, काय सांगा? महाराष्ट्रातल्या जनतेचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, त्यांचे कसे आभार व्यक्त करायचे समजत नाही, कारण जवळजवळ 225 पेक्षा जास्त जागा महायुतीला आता विजय होताना दिसत आहेत। जो महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास दाखवलाय, मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेले 2 महिने मी सांगत होतो की एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महायुतीला खूप पोषक वातावरण आहे। 10च्या 10 जागा महायुतीच्या निवडून येतील आणि महाविकासाकडे शून्यावर राहील, 10-0 स्कोर राहील, असं वक्तव्य मी 2 महिन्यापासून करत होतो आणि तोच आता कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय। या जिल्ह्यामध्ये आमच्या 10च्या 10 जागा विजयाकडे चाललेले आहेत। एकेकाळी कमलमुक्त कोल्हापूर करण्याचं काही जणांनी केलं होतं, त्यानंतर आता देखील ते निर्धार केला होता आणि आता काँग्रेस कोल्हापूर या मगरूर आणि घमेंडखोर असणारे माजी पालकमंत्री बंटी पाटील यांनी ज्या पद्धतीने गेल्या 10-15 वर्ष कोल्हापूरमध्ये काम केलं किंवा कार्य केलं, स्वतःच्या उद्योगाच्या, काळ्या उद्योगाच्या माध्यमातून पैसा गोळा करणं, त्यातून सत्ता मिळवणं, त्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणं, त्यातून पैसा मिळवणं आणि पुन्हा सत्ता मिळवणं, हे कोल्हापूरच्या जनतेने पाहिलं। गेले 10-15 वर्ष सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होत्या, महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे, 4 आमदार शहरामध्ये होते, भरीव कुठलंही काम ते करू शकले नाहीत, उलट दहशत आणि दबाव निर्माण करण्याचं काम केलं। तुम्ही पाहिलं असेल ज्या पद्धतीनं मधुरिमा राजेंचा त्यांनी अपमान केला, राजघराण्याचा अपमान केला, कोल्हापूरच्या जनतेला ते आवडलं नाही आणि म्हणून जे म्हणत होते भाजप मुक्त करणार ते आता काँग्रेस मुक्त कोल्हापूर जिल्हा नागरिकांनी केलेला आहे। त्यांच्या घमेंडीला आणि मगरूला चोख उत्तर कोल्हापूरच्या जनतेने दिलेलं असं माझं मत आहे। लाडक्या बहिणीचा काय प्रभाव पडला? लाडक्या बहिणींचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन तेवढं आहे, कारण हे सगळं श्रेय जर एका वाक्यात कुणाला द्यायचं, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना द्यावं लागेल। आता सतीश पाटलांना किंवा काँग्रेसला काय सल्ला असणार, कारण की काही त्यांचे 4 आमदार होते, आता ते मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता त्यांचा अस्त झालेला आहे, कारण त्यांनी अनेक लोकांना इथं संपवण्याचा प्रयत्न केला, संपवण्याची भाषा केली, महाडिक मुक्त कोल्हापूर करू, भाजप मुक्त कोल्हापूर करू, असली वक्तव्य लोकांना आवडत नसतात। काँग्रेस मुक्त होण्याचं कारण फक्त आणि फक्त बंटी पाटील आहे। ते मुख्यमंत्री व्हायला निघालेले होते, तुम्ही बघितलं असेल कालपर्यंत सुद्धा ते मुख्यमंत्री होणार म्हणून कोल्हापूरचे मुख्यमंत्री स्वप्न बघत होते, परंतु त्यांचं सगळं स्वप्न धुळीला मिळालेलं आहे आणि इथून पुढं ज्या पद्धतीनं आता कोल्हापूरच्या जनतेने कौल दिलेला आहे, जे आमचे इथं उमेदवार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना घेऊन एकत्रितरित्या एकत्र मोठ बांधून जिल्ह्याच्या सगळ्या राजकारणामध्ये भविष्यातल्या गोकुळ दूध संघ असेल, जिल्हा बँक असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आम्ही एकत्रित येऊन यांना आता जे जनतेनं हद्दपार केला ते कायमचं त्यांना हद्दपार करू। गोकुळमध्ये बदल होणार? गोकुळमध्ये 3 महिन्याच्या आत बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण बघितलं की गोकुळमध्ये देखील बदल होणार आहे आणि कमलमुक्त करणारे काँग्रेसमुक्त कोल्हापूर झालेला आहे आणि त्यामुळे तिने घरी पदावर आता टोला देखील धनंजय माडिक यांनी सदैव दिलेला आहे। कानपाडी, सौराष्ट्र, कोल्हापूर।